हॅलो हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे कोकण एक कुटुंब। तर मित्रांनो, नुकताच गणेशोत्सव संपलेला आहे, 5 दिवसाचा गणेशोत्सव संपलेला आहे आणि आज आहे रविवार। सो आम्ही चाललोय पुण्यातल्या मच्छी मार्केटमध्ये, जे की भरतं नानापेठ इथे। सो मित्रांनो, त्या मच्छी मार्केटमध्ये मोस्ट ऑफ दी कोकणातून येणारी जी मच्छी असते ती असते। सो आम्ही आत्ता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता चाललोय तिकडे मच्छी आणायला। सो या व्लॉगमध्ये तुम्हाला ते मच्छी मार्केट देखील बघायला मिळेल। मी लास्ट टाइम एकदा व्हिडिओ टाकला होता नानापेठ मधल्या मच्छी मार्केटचा। सो आता पुन्हा एकदा आम्ही तिथे चाललो आहोत आणि बघूया आपल्याला तिथे कोणत्या प्रकारची मच्छी मिळते ते। सो स्टे ट्यून गाईज, तोपर्यंत बाय बाय। फायनल केलंस का तू? हा, लोगो फायनल आहे। तू असा 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 थोडं हे प्रत्येक त्याच्यावरती असं हे करायचं, ते करायचं आणि खाली ते कोकण आणि ते नाव पण, तो फोटो आणि नाव प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला एकदम झापूक झुपूक झापूक झुपूक। रात्री येणार नवीन केलाय काय? कसला उडेल बघितला नसेल तर। चांदणी चौक हा रोड पण चालू केला ना, हा दुसरा वाला मधला, हा काय हा जाणार केला इकडे येणाऱ्यांना इकडे। मंदिर केलंय, ही सगळी मंदिर डेकोरेशन आहे। आय थिंक केदारनाथचं दिसतंय काय हे? केदारनाथचं किती फोकस साई मित्र मंडळ ट्रस्ट। माझ्या अंगणात मोरयो आयलाय पोर कसा जावे, अंगारू जावे मोर कसा नाचावे तो। डेक्कन कॉर्नर वरून आतमध्ये टाकू, नदी पात्रातनं जाऊया सरळ शनिवार वाड्याच्या समोरून। नदी पात्रातून जायला देतील? हा देतील ना, त्याला काय आता। गणपती देवाच्या मंदिरामध्ये मोर कसा नाचावे तो। मनपाला डायरेक्ट जायचं का नाही? पण वरून आपल्याला इकडे यावं लागेल। तरी पण चालतंय, काही नाही, मनपालाच जाऊया असं वाटतं। चालतंय, तिथं जाऊन मॅप लावायला रस्ता समजेल ना पुढचा का? नाही माहित बाबा, तुला मॅप लावावं लागणार आहे। दगडूशेठचा तो रोड तर ब्लॉकच असणार पूर्ण, त्याच्यामुळे इथूनच आपण आज जातो की तसे दगडूशेठच्या तिकडे जातो? नाही, आपण दगडूशेठचा तो कॉर्नर आहे ते तिथनं आपण जात होतो ना लास्ट टाइम। हा, मंदिराच्या ह्या साईडचा जो चौक आहे ना, ते डायरेक्ट आपल्याला पासोडा मारुतीच्या त्या पासोडा मारुतीच ना, ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बघा, पासोडा विठ्ठल आय थिंक। आणि मिरवणूक वगैरे आम्ही बघितली आणि ऑलमोस्ट वाजले असेल 1:30 वगैरे वाजला असेल। आणि इथं विसर्जन वगैरे हे आरती चालू होती, म्हणजे डीजे वरती आरती लावली होती। एवढं ट्रॅफिक इथं, म्हणजे सगळी लोकच होती इथं, आणि गणपती होते 4-5 इकडून पण तिकडून पण। इथंच आमचे 15-20 मिनिटं गेली होती विनाकारण अशाच। आणि नंतर पुढे जर रस्ता शोधत म्हणजे एवढी गर्दी होती। ज्या कुठल्या रस्त्याला गाडी घालायचो त्या सगळ्या रस्त्याला पुढे गणपतीच गणपती। जेव्हा कर्वेनगरला बाहेर पडलो तेव्हा कुठे रस्ता मिळाला मोकळा, मग पुढे काहीच नाही। वारजात डीमार्ट वगैरे साईडला डायरेक्ट वारजात आम्ही तसेच गेलो। डेक्कन कॉर्नर ट्रेन बघ, दोन एकीकडे गेली एकीकडे आली। मेट्रो ना दिसत नाही ना। चालतोय की अलका चौक 3 दिवसांनी काय गजबजलेला असेल।
केवढी एवढी पूर्ण हे पूर्ण रांगोळी असते इथे. हा पूर्ण म्हणजे हा चौकात तुम्हाला कुठंच उभं राहायला हे नसते, एवढी मोठी रांगोळी असते. मंडळ त्याच्यावर जातात. जेव्हा पहिला मानाचा गणपती वगैरे येतो ना त्याच्यानंतर मग ती लोक सगळी रांगोळीवरनं वगैरे येतात. नाही तर तोपर्यंत रांगोळी जशीच्या तशी असते. पहिला गणपती हे इथनच येतं, ह्या लक्ष्मी रोड आहे ना. मानाचे सगळे गणपती पहिले 5 आल्याच्या नंतर मग कुमटेकर रोड आणि तिकडून वगैरे येतात सगळे. रिक्षावाल्या पायी आपण नाही जाऊ शकत या पुढे. इकडे 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 नदी पात्र रोड शनिवारवाड्याच्या इथून जातो. कारण पुढे अडकलो तर लय गर्दी लागेल. अरे एवढ्या सकाळच एवढे हौशी लोक आहेत पुण्यातली. मग एवढ्या सकाळ 7 वाजता गर्दी करते. शिकतोय आजोबा आहेत, शिकतायत गाडी चालवायला. पण हे अनएक्सपेक्टेड होतं, एवढ्या सकाळच गर्दी. रविवार असला म्हणून काय पोलिसांनी अनाउन्समेंट आधीच केली होती की रस्ते बंद आहेत म्हणून. बंद राहते. मला तर आज प्रश्न पडला गाडी कुठे पार्क करू दुपारी आल्यावर. पार्किंगचाच मोठा इश्यू काय. त्या दिवशी ओंकारेश्वरच्या इथं शॉपिंगला आलो होतो, ओंकारेश्वरच्या इथं पार्किंग केलं होतं. मला येईपर्यंत मला टेन्शन होतं कुठेतरी करावं लागेल तुला, गाडी जागेवर असेल काय, जेणेकरून तुला बाहेर पडता येईल लवकर. जवळ जेवढं जायला बघशील तेवढं तू अडकशील. काय करू इकडे जाऊया ना. शनिवार वाडा काय आणलंय सकाळी सकाळी चायना. इथून चालत गेलो होतो आप्पा ह्याला मंडईपर्यंत बोरियाळीमध्ये. कारण नेहमी जिथं दगडूशेठच्या बॅक साईडला गाडी लावतो तिकडं सगळं पार्किंग फुल. एक माणूस बाहेरच बसला होता. मला वाटतं दादा बाहेरच्या गाड्या इथं लावू नका. हो तिथनं परत गाडी इकडं घेऊन आलो आणि इथून चालत गेलो. जवळ आहे काय तिथं, ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर ती चालणं झालं माझं. संडेचा लोक पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. एवढ्या सकाळ उठून गणपती बघायला आलेले. एवढी गर्दी कुठं असते. माझं होतं इथं ऑफिस होतं तेव्हा तर मी बघायला चिटपाखरू पण नाही असायचं 8 पर्यंत. ना सकाळचे 7 वाजले आणि एवढी गर्दी केली लोकांनी. आतापासून दुपारी काय करतील काय. दुपारी तर जत्रा असेल, फुल जत्रा आहे इकडे. यायलाच नको मला तर वाटतंय. पुण्याची लोक गाड्यांना लॉक नाही लावले अजून. कसं जायचं रे. शनिवार एवढं बघ. आज पण गर्दी इकडे. ठीक आहे इथे गर्दीच असते की ह्या शॉपला. हे ट्रकवाल्याचं कसं करायचं. हे कुठं घाण हे दिसतं त्यातलं नको. व्हिडिओ नंतर क्रॉप कर. आजूबाजूची घाण नको. मला तर हात लावला तर मला परत मोबाईलला वगैरे आता टणक लागतायत ना, जास्त नरम ना. राणी मासा उतरला. हा राणी मासा आहे. हे सौंदर्य हे असतं ते. बोंबील कोलबी होता. कसे म्हटले. पोरं वाटतात पण ती बारकी बारकी पोरं आहेत. बांगडा बोंबील पण बरे दिसतात. नाही डायरेक्ट जाऊन त्याच्यावर हे गोड्या पाण्यातले मासे.
बरी आहे हा करेन मी घेऊया टायगर प्रॉन्स टायगर प्रॉन्स ही वाम ना ही सापासारखी दिसते द्या इकडं पकडेन मी नाही करतो हे बळीची सुकटा ना वाकटी वाकटी कुठलं हे ना ते ना कसं लावं तर आम्हाला सांगा. हे बघा पापलेट नाही वेगळाच आहे काहीतरी हे बघा हे पापलेट कसे आहेत हा 950 800 रुपये तिथं अर्धा किलो घेऊन ठेवू 450 नंतर कसे 550 मोठे मोठे